नमस्कार मित्रांनो, मी प्रणित मांडवकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या ऑफ फ्रेम चॅनलवरती. आणि आज आपल्या भेटीला, जसं तुम्ही मागच्या 2-3 व्हिडिओज पाहत आला असाल, आपल्यासोबत आहेत असुरवन ह्या फिल्मचे कास्टिंग. तिथे आपल्यासोबत आहेत प्रशांत दादा, संदीप दादा आणि व्यंकटेश दादा. हॅलो. तर सगळ्यांचं पहिलं तर माझ्या ऑफ फ्रेम चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत, जिथे आम्ही चर्चा रंगवतो ऑफ फ्रेम गोष्टी, ज्या फ्रेमवरती ज्या गोष्टी घडत असतात त्या किती इझिली दिसत असतात लोकांना, आणि त्यामागची जी मेहनत असते ऑफ फ्रेममध्ये, त्यामागे काय गोष्टी घडत असतात ऑफ फ्रेमली, त्या सगळे आपण मांडत असतो या चॅनलच्या मार्फत लोकांपर्यंत. तर सुरुवात करूया आपण व्यंकटेश दादापासून. व्यंकटेश दादा, आम्हाला काय सांगशील, तुझं एकंदरीत एक्सपिरियन्स काय सांगशील मूवी बद्दलचा? कशी सुरुवात झाली, ऑडिशन कसं झालं, किंवा सिलेक्शन प्रोसेस कशी होती? ॲक्च्युली माझं ऑडिशन नाही झालं. मी गेलो होतो असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून. आणि याआधी पण आम्ही दादाकडे अल्बम सॉंग्स वगैरे एखादं अल्बम सॉन्ग केलं होतं तू गणराया करून. आणि तेव्हा जस्ट आमची भेट झाली होती तेव्हा. आणि जेव्हा गावठी नाच आलं तेव्हा ॲक्च्युली आमची अकॅडमी होती, तर त्या थ्रू आम्ही पूर्ण सगळे आर्टिस्ट जे होते, डान्सर्स होते, आम्ही घेऊन गेलो तिकडे. आणि ते काम करता 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 एवढी आमची म्हणजे ओळख झाली. आणि आमचा एक मित्र होता सनी करून आणि कल्पेश करून, त्यांचं कास्टिंग करायचं होतं. आणि हवलदार म्हणून दादा बोलला की कोण आहे का सांगा मला. तर त्यांना आम्ही घेऊन गेलो. आणि अचानक रात्रीचीच वेळ होती, 11:15-12च्या आसपासची वेळ होती. दादाने माझ्याकडे बघितलं, तू ॲक्टिंग करशील का, हाच प्रश्न पहिला होता. आणि मी कधी केलंच नव्हतं. लगेच हा बोलून टाकलं मी. आणि बोलला हा तर बोलला, आपण करणार कसं. तर त्यानंतर एक एक प्रोसेस होती. माझे प्रत्येक मित्र, संदीप झाला, प्रशांत झाला, मयुरेश झाला, सगळ्यांनी मला हेल्प केली ते कॅरेक्टर ग्रो करण्यासाठी. आणि इवन तो दादाचा जो कॉन्फिडन्स होता की नाही तू करू शकतो, दादानी पण ते कॅरेक्टर काढून घेतलं. आणि बरेच दिवस लागले त्या कॅरेक्टरला मला डेव्हलप करण्यासाठी, कारण की एवढा माझा आवाज वरचढ नव्हता. लिटरली लोकांनी आता ट्रेलर बघितला असेल, त्या ट्रेलरमध्ये जो डायलॉग आहे लास्टला, तो डायलॉग मी स्वतः बोललेलो आहे. म्हणजे शोधून दाखवा असं काहीतरी डायलॉग येतो. डायलॉग तो जो होता ना, मेन जे कॅरेक्टर होतं, जे सगळे आर्टिस्ट सगळे बसले होते तिकडे, त्यांच्यासोबत अंडरवेअरवरती आम्ही तिथे उभे होतो. आणि लिटरली तो टॉर्चरवाला सीन असा होता ना की आम्हाला मारत होते. आणि त्या थंडीमध्ये एवढे सगळे मोठे मोठे कलाकार होते तिथे. दीप्ती मॅम होत्या, विपुल सर होते, संदीप सर होते, सगळेजण होते. इवन सचिन दादा तिथे होता. सचिन दादा आमच्याकडे बघतोय की एवढ्या थंडीमध्ये तुम्ही म्हणजे करणार कसं. ते केलं सचिन दादाने, ते आमच्याकडून करून घेतलं पहिली गोष्ट. आणि सगळ्या टीमनी खूप मेहनत घेतली त्यासाठी, त्या टॉर्चरवाल्या सीनसाठी. संदीप दादा, काय सांगशील, तुझी कशी सिलेक्शन प्रोसेस होती, तू तिथपर्यंत कसा पोहोचलास, प्रोडक्शनपर्यंत तुझं नाव कसं आलं? सचिन दादा आणि माझी ओळख होती पहिला. ठाण्यामध्ये आम्ही एकांकिका वगैरे करायचो, तेव्हा सचिन दादा आला होता. आणि सचिन दादानी माझं काम बघितलं होतं. तेव्हा मी आगरी भाषिकमध्ये एक पात्र केलेलं एकांकिकेमध्ये. आणि आगरी भाषिकमधलं तर मी स्वतः आगरी आहे. तर हां, त्याच्यामुळे जे काही एकांकिकामध्ये पात्र असायचे आगरी कॅरेक्टर, ते सगळे मीच करायचो. त्याच्यामुळे दादाने ते बघितलं होतं. आणि दादाच्या लक्षात होता की म्हणजे दादाची, आणि मग तेव्हा माझी ओळख झाली. तर सो दादाने मला लक्षात ठेवलं होतं की अरे हा सँडी आहे. मला सँडी बोलतात सगळेजण तिथे. तर दादाने मला फोन केला की संदीप, आपण चित्रपट करतो आहे, तू काम करशील का. तर मी थोडाही विचार न करता दादाला लगेच ओके केलं. आणि दादाने मला बोलवलं आणि सांगितलं की आपण एक आगरी जे पात्र आहे ते तुला करायचं आहे. आणि चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा चित्रपट आदिवासी, कुणबी, आगरी या संस्कृतीवर आहे. एका वाडा साईडच्या ही रिअल स्टोरी आहे जी दादानी लिहिली आहे. ही दादाच्या वडिलांनी स्टोरी लिहिली होती आणि ही सत्य घटना आहे. त्याच्यावर दादानी वर्किंग केल्यानंतर मग ती प्रोसेस सुरू झाली. आणि मग दादानी आम्हाला ऑडिशनसाठी मला बोलवलं. ऑडिशन वगैरे झाली. सिलेक्ट झाल्यानंतर मग दादानी सांगितलं की तुला हे कॅरेक्टर करायचं आहे. वा, पण ते कॅरेक्टर नेमकं कोणतं, आणि त्या कॅरेक्टर बद्दल जरा आम्हाला सांगा. या चित्रपटामध्ये, असुरवन चित्रपटामध्ये मी शिवत्याची भूमिका करतोय, जे सरपंचाचा मुलगा आहे साईराज म्हणून. तर त्याचे पंटर आहोत आम्ही. तर त्याला
गावातल्या कुठल्याही ज्या गोष्टी घडतात त्या येऊन मी त्याला सांगत असतो की दादा असं असं झालं आहे, दादा तसं तसं झालं आहे. तुम्ही ट्रेलर बघितलात? येस, नक्कीच. ट्रेलरमध्ये पहिलाच व्हॉइस तो आहे जो माझा आहे, खबर कल्ली का, खालचे पाऱ्यांची पोर हरवली ती, तो व्हॉइस माझा आहे. म्हणजे व्हॉइस म्हणजे ॲक्च्युली तो डायलॉगच आहे. Dialogue आहे, बरोबर. हां, त्याच्यामधला तो आहे माझा. अच्छा दादा, प्रशांत दादा, तू काय सांगशील? तुझी सिलेक्शन प्रोसेस कशी होती? नमस्कार, माझं नाव प्रशांत आणि माझं सिलेक्शन म्हणजे सचिन दादाला आम्ही ओळखायचो. आम्ही एका ठिकाणी संदीप आम्ही एकत्रच काम केलं आहे. एकांकिका थिएटर करत होतो तेव्हापासून सचिन दादाचा एक सिनेमा आला होता, मेमरी कार्ड नावाचा असा काहीतरी सिनेमा आला होता. त्याचं प्रमोशन आम्ही करत होतो आणि तेव्हा दादा तिथे आला होता. तर मग तेव्हापासून दादाची ओळख आहे. मग दादा अल्बम वगैरे करायला लागला. दादासोबत काम करायची इच्छा होती. मध्यंतरी मग त्या स्क्रिप्टवरती काम चालू होतं आसुरवन आणि संदीप आणि यांचं कास्टिंग झालं होतं. तर दादाला मी असं टेक्स्ट वगैरे करायचो, दादा काय असेल तर सांग वगैरे. तर कास्टिंग ऑलमोस्ट सगळं झालं होतं. संदीपचा पण मला कॉल आला होता की असं असं झालं आहे प्रशांत, माझं कास्टिंग झालं आहे, एक सिनेमा करतो आहे दादा. मी संदीपला पण सांगून ठेवलं होतं काय निघालं कास्टिंग तर सांग. मग मला वाटलं नव्हतं की होईल कास्टिंग, कारण ऑलमोस्ट सगळं झालं होतं. मग एक कास्टिंग निघालं, त्याच्यामध्ये एक त्या गावकरी आहे, त्या गावकरीमधला एक मी आहे, त्याचं नाव आहे शत्रुघ्न नावाचं एक कॅरेक्टर आहे ते. तर तिथे म्हणजे संदीपने सजेस्ट केलं सचिन दादाला की दादा परशा आहे तिथं, करू शकतो तो. मग दादाने बोलवलं, एक छोटंसं ऑडिशन झालं आणि मग कास्टिंग झालं. मग वर्कशॉप चालू झाले. दादाने ते डेव्हलप केलं कॅरेक्टर. सिम्पल कॅरेक्टर आहे पण थोडंसं कॉमिक आहे, तुम्हाला कॉमेडी तिथे बघायला मिळेल. हां, फन पार्ट आहे. खरं तर म्हणजे आम्ही जेव्हा कामं एकत्र केलेली आहेत त्याच्यामुळे मला माहिती आहे की प्रशांत तिथे कॉमेडी भूमिकाच करायचा. त्याच्यामुळे मला माहीत होतं की हा हे प्रशांत करू शकतो. मी दादाला सजेस्ट केला की प्रशांत आहे, तो करेल. तेव्हा मी प्रशांतला सांगितलं आणि त्यांनी मस्त केलं. तुम्ही चित्रपटात बघालच. ते झालं आहे खूप सुंदर कॅरेक्टर. दादांनी ते आमच्याकडनं करूनसुद्धा घेतलं आहे. चित्रपट खूप सुंदर झाला आहे. म्हणजे आधी आम्ही खूप कामं केली आहेत, म्हणजे असं 1-2-3 सिनेमे झाले आहेत, एकांकिका केल्या आहेत आम्ही, थिएटर केलं आहे. हा सिनेमा जरा वेगळा आहे. हा रिअल आहे, म्हणजे रिअल लोकेशन, ती मातीतला सिनेमा आहे. तो प्रत्येकाने आवर्जून बघितला पाहिजे. कारण हा सिनेमा असं काही जास्त ग्रँजर असं काही दाखवलं नाही, सगळं रिअल आहे. आणि कॅरेक्टर तर खूप आहेत, प्रचंड कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. खूप मजा आहे कॅरेक्टरमध्ये आणि सुंदर झाला आहे सिनेमा, खूप मजा आली. संदीप दादा, आम्हाला काय सांगशील एखादं कॅरेक्टर पकडणं? आता मी बरेच आता आलेल्या प्रत्येक कलाकाराला विचारतो ही गोष्ट, कारण की ही एक ऑफ फ्रेम स्टोरी आहे आणि आपल्या जनावरती फक्त ऑफ फ्रेम स्टोरीज ह्या अशा कव्हर करायचे माझं एक मोटिव्ह आहे. कॅरेक्टर पकडणं म्हणजे एकंदरीत काय म्हटलं जातं? कॅरेक्टर पकडणं ज्याला कशाला म्हणतात कॅरेक्टर पकडणं? एखाद्या डिरेक्टरकडून आपण जेव्हा कॅरेक्टर ऐकतो, त्या लेखकाने लिहिलेलं असतं कॅरेक्टर, ते एका पर्टिक्युलर कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरबद्दल सांगितलं जातं की याचा एज एवढं आहे, याचा आवाज असा असेल, किंवा मग ते जे पकडणं असतं ना, ते किती वेळ लागतो त्या प्रोसेसला? काय ती प्रोसेस असते नक्की? या प्रोसेसला बराच वेळ लागला. आमचे वर्कशॉप वगैरे झाले. दादांनी सांगितलं होतं की तुला सरपंचाच्या मुलाचा पॉइंटर आहे, पण तुला ते कॅरेक्टर असं करायचं की तू सरपंचाच्या मुलाचा पण थोडं वरती वाटला पाहिजे असं. तर आणि मला भाषेबद्दल काहीच हे नव्हतं की मला भाषा ऑलरेडी मी आग्री आहे, त्याच्यामुळे मला भाषेचा काही प्रॉब्लेम नाही आला. पण दादांनी मला सांगितलेलं की तुझं जे चालणं आहे, तू ज्याप्रमाणे त्या दादाला बोलतो असं वगैरे, त्या गोष्टी तुला म्हणजे खरं तर दादाने माझ्याकडनं काढून घेतलं त्या गोष्टी. वर्कशॉपला दादानी माझ्याकडनं करून घेतलं. आमचं वर्कशॉप ॲक्च्युली झालं होतं वाडा साईडला. आणि वाडा साईडला म्हणजे ही जी गोष्ट जिथे घडली आहे ना, तिथे आम्हाला दादा घेऊन गेला, तिथलं दाखवलं की इथे ह्या गोष्टी झाल्यात, तिकडच्या ज्या घटना होत्या, तिकडचे जे कॅरेक्टर होते, त्या लोकांशी आम्हाला दादानी भेट घालून दिली की भाई असं आहे तसं आहे. त्याच्यामुळे ते जास्त अजून थोडं इझी केलं. आणि खरं तर दादाने खूप आमच्यावर मेहनत घेतली. आपण काम करत असतो पण खरं काम दिग्दर्शकाचं असतं आणि आपलंही तेवढं असतं की आपण तेवढं द्यावं. पण दादाने आमच्याकडनं खूप म्हणजे असं काढून घेतलं आणि त्याच्यामुळे आज आम्ही दिसतोय. आमचं ते काम लोकांना दिसणार आहे. तुम्ही चित्रपटगृहात जाल तेव्हा आमचं पडद्यावर तुम्हाला काम दिसणार आहे की काहीतरी वेगळं आहे. म्हणजे असा संदीप पाटीलांनी तिकडचा जो कॅरेक्टर शिवत्या, तो तुम्हाला काहीतरी वेगळा दिसणार आहे. अच्छा, म्हणजे एकंदरीतच थोडंसं निगेटिव्ह
ह्याकडे कल असणार आहे का तुमच्या कॅरेक्टरचा? नाही नाही नाही, निगेटिव्ह असं नाही आहे. आमच्या ना 2 टीम आहेत याच्यामध्ये, 5-5 जणांच्या. एक फुल सिरियस असते आणि एक कॉमेडी असते. म्हणजे त्या लोकांना काही पडलेलंच नसतं त्या याच्यात, की जी मुलगी तुम्ही बघितली की ती मुलगी हरवते. पण इथे आम्ही काहीतरी धतिंगिरी आमची वेगळीच चाललेली असतं. आमचं तिथे पॉलिटिक्स चालू असतं की नाही हे नाही ते नाही. त्याच्यामुळे तुम्ही आता बघालच चित्रपटामध्ये. पण हे जे कॅरेक्टर्स आपण जे फिल्ममध्ये बघणार आहोत, हे रिअलमध्ये म्हणजे ही खरी घटना आहे, त्यामुळे रिअलमध्ये हे कॅरेक्टर्स सुद्धा आहेत का, की काही एक काल्पनिक कॅरेक्टर सुद्धा ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये? त्यातल्या काही गोष्टी ह्या रिअल आहेत, कॅरेक्टर हे काही रिअल आहेत. आणि तर सिनेमा दाखवायचा म्हटल्यानंतर काही काल्पनिक गोष्टी दाखवाव्या लागतात. त्या दादाने सुंदर प्रकारे त्या लिहिल्या आहेत आणि त्या तशा उतरवल्यासुद्धा पडद्यावरती. म्हणजे संपूर्णच म्हणता येणार नाही की हे सगळंच काल्पनिक आहे, काही रिअल पण आहेत आणि ते सुंदर झालं आहे. रिअल पण गोष्टी आहेत या. आणि तो सिनेमा शूट करताना यांना खूप तो अनुभव आलेत की रात्री सकाळी 6-6 वाजेपर्यंत त्यांनी शूट केलं. रात्री 1-2 वाजता शूट केले त्या लोकांनी अंधारामध्ये. आम्ही तिथं होतो सेटवर. बापरे. तो शूटचा अनुभव खतरनाकच आहे, नाही, आणि मला ते ऐकायचंच आहे. मी सगळे आता जे आलेले कलाकारांना सगळ्यांना हा प्रश्न विचारला, कारण की असुर वन त्या नावातच वन आहे. अर्थातच पूर्ण सगळं शूटिंग जंगलात झालेलं आहे. जंगलातच तुम्ही वावरत होतात इतके महिने, म्हणजे किती महिने शूट झालं मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण तितक्या वेळ तुम्ही जंगलात वावरत होतात. आजूबाजूला काय काय घडामोडी घडत होत्या, किंवा कितपत त्या काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत तुमच्यासोबत आलेल्या आहेत? मला माहिती आहे, मला उडती खबर आलेली आहे की तुमच्याकडे भरपूर किस्से आहेत. तुम्ही नक्की आम्हाला प्रत्येकाने एक एक किस्सा तरी नक्की शेअर करा. 17 ते 18 दिवस आम्ही ही फिल्म शूट करत होतो आणि आपल्याच जवळच्या बदलापूर, अंबरनाथ या साईडला आपण हा चित्रपट शूट केला आहे. तर रात्री जवळजवळ आम्ही म्हणजे सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत आम्ही शूट करायचो आणि पुन्हा हॉटेलवर जायचो. तिथे 2 ते 3 तासाची जास्त झोप असायची. लगेच पुन्हा उठायचो, पुन्हा 9 वाजता आम्ही सेटवर पोचायचो. त्या 15 दिवसाची आमची खूप मेहनत आहे. सचिन दादाची पण खूप मेहनत आहे. शुभम असेल, शुभमची पण खूप मेहनत आहे. आणि आमचा सागर दादा, चित्रपटाचे कार्यकारी निर्माते, यांची तर प्रचंड मेहनत आहे. आणि आता तू जसं प्रश्न केला त्याचं उत्तर देतो मी. अनुभव म्हणजे ना, आम्ही रात्रभर जंगलात शूट करायचो आणि एवढं भयानक वातावरण होतं. आजूबाजूला काहीच नाही, मोबाईलला नेटवर्क पण नाही तिथे. कोणी हरवलं काय. तर एक सीन होता. नदी आहे, ती नदी क्रॉस करून आम्हाला यायचं होतं आणि तिथे एक वरती म्हणजे असं एक टेकडी टाईप बोलतो ना आपण, तसं होतं. त्या टेकडीवरच्या वरती जाऊ आम्ही थांबलो 3 जण आर्टिस्ट, विश्वास, मी आणि विशाल येईलच. तर आमचे जस्ट दादानी सांगितलं की आता रेडी राहा, आणि सीन लागला आणि आमच्या पायाखालून साप गेलेला तिथून. आणि खूप म्हणजे असा शूट करताना आम्हाला खूप अनुभव खूप आला त्या गोष्टीचा त्या ठिकाणी. कारण साप असं जर तुम्हाला दिसला, मग तुम्ही त्यावेळेला रिॲक्शन काय होती तुमची? म्हणजे टेक चालू होता म्हणजे अक्षरशः 3 पण पळालो आम्ही तिथून. पण जरी मला वाटतं तो सीनच पळण्याचा असेल. सीनच पळण्याचा होता. आणि त्या गोष्टी आम्ही एवढे 3 ते 3 जण आम्ही घाबरलेलो. तर नंतर एवढा डेंजर, विश्वास तर खूपच घाबरलेला, कारण की विश्वासच पाया खालून गेलेला तो साप. तर मग आणि लगेच सीन लागला आणि तो एकदम घाबरण्याचाच सीन होता आणि ते परफेक्ट सीन आलेले. ते मला दादानी येऊन दाखवलं, सांगितलं बघ सीन कसा आलाय तुझा भारी. तर एकदम मस्त. ते आता मूवीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील सगळ्या. नक्कीच. पंकज दादा काय सांगशील? किस्सा सांगायचं गेलं ना, असं किस्सा एखादा असं कुठलाच नाही आहे माझ्यासोबत घडलेला. बट एक असतं ना की 15 दिवस जंगलात म्हणजे पानं जरी हल्ली तरी फाटायची. लिटरली एकदा आमचे DOP दादा होते, ते जरा थकले होते म्हणून थोडं रेस्ट करत होते आणि ते रेस्ट करायला त्यांना भेटली जनरेटरची गाडी. ते तिथे बसले होते आणि आम्ही पूर्ण सेटवरती शोधतोय त्यांना, कुठे आहेत रविदादा कुठे गेले. आणि नंतर आम्हाला कळालं की ते जनरेटरच्या गाडीत. इवन एवढी मस्ती आणि सगळ्या गोष्टी झाल्या ना तिथे. आम्ही सकाळी 6-6:30ला हे लोक जरी हॉटेलवर जात होते, कारण की आम्हाला घरी यायचं होतं, कारण की दुसऱ्या दिवशी कामावरती पण जायचं आहे, कारण की नाईटचं शेड्यूल होतं सगळं.
आणि ॲज अ असिस्टंट कोरिओग्राफर पण मी मूवीमध्ये काम केलं, ॲज अ असिस्टंट डिरेक्टर पण मूवीमध्ये काम केलं आणि कॅरेक्टरसुद्धा केलं. आणि हे सगळ्या गोष्टी त्या सांभाळून घेण्याची ताकद दादाने आमच्यात दिली. कारण की जेव्हा थर्ड शेड्यूल लागलं तेव्हा एवढी धावपळ होती, एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या, पण दादाकडे विश्वास होता की आम्ही ते करू शकतो आणि आमच्याकडून ते करून घेतलं. दादाने पण करून घेतलं. दादाने जी मेहनत घेतली, इवन सागर दादाने जो विश्वास दाखवला की नाही की ही टीम जी आपली आहे ती थर्ड शेड्यूल आपण पूर्ण करू शकतो. कारण की रिशूट लागलं होतं, काही गोष्टी राहिल्या होत्या. जेव्हा थर्ड शेड्यूल आमचं कर्जतला झालं, कारण की तिथे तर अजूनच डेंजर सीन होते, पूर्ण अंधार, कारण की तिथे 7 नंतर एवढी थंडी वाजते की विषयच नाही. मग चारी सोडून जंगल असल्यामुळेच. चारी साईडनी जंगल, फक्त मधून एक हायवे जातो. अरे बापरे. जवळजवळ एक सीन सांगतो. शेवटची रात्र म्हणजे शूटचा सेकंड शेड्यूलचा ना शेवटचा सीन होता आणि जवळजवळ तो सकाळी 5:30 वाजता काहीतरी चालू होता आणि नदीजवळ होता तो. आणि एवढी थंडी होती की आम्ही बघत होतो की त्या नदीचा जो पाणी आहे ना तिथून अशा वाफा येत होत्या थंड, म्हणजे असं दुखायचं. हां, आणि तो जे दिवे लागले आहेत तो ऑन सीन सगळे ते खतरनाक होतं. नॅचरली म्हणजे Natural. ब्युटी होती ती नॅचरली क्रिएट केलेली. हां, ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. प्रशांत दादा, तू आम्हाला फक्त एवढं सांग की ही मूवी जी आहे, ह्या मूवीमध्ये काय असं वेगळेपण आहे जे इतर मराठी मूवीजपेक्षा थोडंसं कुठेतरी असुरवन हे थोडंसं वेगळं दिसतंय आम्हाला. असुरवन हा चित्रपट ही एक फिल्म नाही, हे एक आहे ना, एक फील घ्यायचं आपल्याला. म्हणजे यामध्ये ना प्रत्येक शेड आहेत. कॉमेडी शेड आहे, सिरियसनेस आहे, तुम्हाला हॉरर आहे. म्हणजे असं कुठलंच दादाने माध्यम सोडलं नाही आहे किंवा ते शेड सोडलं नाही आहे. सगळ्या शेड तुम्हाला सिनेमात बघायला मिळतील आणि ती मजा आहे. म्हणजे असं बोर नाही होणार तुम्ही कुठेच. हसणं, भीती, तो इमोशन्स आहेत ते दादाने म्हणजे जबरदस्तच केलं आहे काम. ते मला सांगेन की ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. म्हणजे बाकीचे सिनेमे असतात की म्हणजे मी कुणाला सिनेमाला नाव नाही ठेवत आहे, म्हणजे कॉमेडी तर कॉमेडीच असतात, सिरियस तर स्टार्ट टू एंड सिरियस असतात. त्या सिनेमात डोक्यात फक्त ठेवून जायचं की बाबा काही लव्ह स्टोरीज असतात की लव्ह स्टोरी, आजकाल लव्ह स्टोरीज चालतात. ह्या सिनेमात आहे ना सगळंच आहे. तुम्हाला प्रेम, तुम्हाला दुःख, तुम्हाला आनंद, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील ह्या असुरवन चित्रपटात. एकातच त्याने सगळं कॅच करून ते मांडलेलं आहे. ते तुम्हाला 5 डिसेंबरलाच बघायला मिळेल. दादा, तू काय सांगशील 5 डिसेंबरला मूवी का बघितला पाहिजे? या असुरवन आमच्या चित्रपटामध्ये वारली संस्कृतीवर एक आहे जे मांडलेलं आहे सगळं. त्या साईडची पालघर साईडची जी ही पूर्ण स्टोरी आहे आणि सर्वांनी चित्रपट का पाहिला पाहिजे, कारण की आता सध्या OTTचा जमाना आहे आणि कुठेतरी थिएटर सगळे खाली होत चालेत. पण यामागे आमची खूप मेहनत आहे, ती तुम्ही बघा. आणि खरं तर 70 mm स्क्रीनवरची चित्रपट बघण्याची जी मजा असते ना ती काहीतरी वेगळी आहे. तुम्ही छोट्याशा मोबाईलवर बघता त्यापेक्षा तुम्ही जाऊन चित्रपटगृहातच जाऊन हा चित्रपट बघितला पाहिजे. तुम्हाला आमची मेहनत कळेल काय आहे ती. जवळजवळ शेवटची दोन वाक्य तुमच्या टोनमध्ये. ना तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही थिएटरलाच जाऊन बघा, कारण की जी आम्ही मेहनत घेतलेली आहे ती खूप म्हणजे बोलू शकत नाही. आम्ही जवळजवळ आमचं 4 ते 5 वर्ष आम्ही मेहनत घेतलेली ती आज आम्हाला कामं आले आणि आम्ही थिएटरला दिसतो मोठ्या पडद्यावर आणि आपण तुम्हाला आम्ही मोठे पडद्यावर बघाल तुम्ही आम्हाला तेव्हा बाबा काहीतरी पोऱ्याने काहीतरी केले. कारण या अगोदर ना शॉर्ट फिल्म्स केल्या, एकांकिका केल्या, सिरियल केले आणि अल्बम सॉंग्स केले, पण चित्रपट करण्याची खूप इच्छा होती आणि ती दादानी आमच्या स्वप्नस्वरूप प्रोडक्शनने आणि आमच्या सचिन दादानी ती आमची इच्छा पूर्ण केली. दादाचं आता हे स्वप्नाबद्दल सांगतो. वडील मुलाचं स्वप्न पूर्ण करतात बरोबर, पण मुलांनी वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ते म्हणजे सचिन दादानी दादांच्या वडिलांचं स्वप्न, जे दादांच्या वडिलांनी जी स्क्रिप्ट लिहिलेली, स्टोरी लिहिलेली, ती सचिन दादानी वडिलांचं म्हणजे जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं आहे आणि चित्रपट एकदम सुंदर झाला आहे. आता काही जण म्हणतात की अरे ट्रेलर बघितला
ट्रेलर तर भन्नाट आहे आणि म्हणजे कुठल्या तरी एका वेगळ्या चित्रपटाची त्यांनी मांडली, पण तो चित्रपट आणि हा चित्रपट काहीतरी म्हणजे खूप डिफरन्स आहे. त्यांनी त्यांची संस्कृती मांडली आणि इथे दादानी त्याची जी पालघर जिल्ह्यातली जी आहे ठाण्या पूर्ण याच्यातली ती संस्कृती मांडली. म्हणजे असं नाही की बाबा हा त्यांच्या इथेच घडलं, की असं नाही, त्यांच्या इथे वेगळं घडलं आहे, आपल्या इथे वेगळं घडलं आहे, ते दादानी मांडलं आहे. त्याच्यामुळे त्या चित्रपटाशी तुम्ही कम्पेअर करू नका की आम्हाला कमेंट येतात की अरे असं नाही, तुम्ही या, काहीतरी वेगळं आहे, तुम्हाला वेगळं हे बघायला थिएटरला मिळेल जो. आणि खरंच तुम्ही जाऊन चित्रपटगृहातच बघा हा चित्रपट. खरं तर हा मूवी यासाठी बघितला पाहिजे की आपण आपली संस्कृती किती मोठी करतोय की नाही करत आहे हे लोकांना माहीतच नाही आहे. लोक बघतात, एखादा मूवीचा ट्रेलर बघितला किंवा एखादा मूवी बघितला त्यानुसार जज करतायत, पण लोकांना हे नाही समजत आहे की आपली मराठी संस्कृती आम्ही प्रेझेंट करतो आहे. ही वारली संस्कृती आत्तापासून नाही आहे, पिढ्यानुपिढे चालत आली आहे आणि इतक्या वर्षापासूनची आहे. म्हणजे आम्हाला माहितीही नव्हती. जेव्हा आम्ही मूवी करायला जेव्हा ऑन फ्लोअर उतरलो तेव्हा दादाने आम्हाला पहिला आधी संस्कृती समजवली की ही आपली संस्कृती आहे, हे आपल्या वाड्या जिल्ह्यात होतं आणि लिटरली लोक अजूनही ते करतात, तिथे त्या गोष्टी घडतात अजून. इवन एवढी एक एक मुद्दा आहे, छोटा छोटा मुद्दा आहे, पण दादाने एवढं चांगलं प्रेझेंट केलं आहे ना लोकांसमोर, ते जोपर्यंत तुम्ही 5 डिसेंबरला थिएटरमध्ये जाऊन नाही बघत तोपर्यंत ती मजा येणारच नाही. आणि 5 डिसेंबर थिएटरात. तुम्ही अनेक चित्रपट बघता आणि आता तुम्ही त्याच्या ट्रेलरवरनंच बघता अरे हां याच्यात काहीतरी आहे, तुम्ही थिएटरमध्ये जाता काही न विचार करता. तर आमचा हा असुरवान चित्रपटाचा जो ट्रेलर आहे तो सर्वांना आवडला आहे. अनेक कमेंट्स येत आहेत, फोन येत आहेत. मग चित्रपटगृहात जाऊन बघायला काय हरकत आहे, एकदा तर जाऊन बघा. नक्कीच. हां. आणि हा असुरवण हा चित्रपट आपण थिएटरमध्ये जाऊनच बघितला पाहिजे. मराठी चित्रपट आहे, मराठी चित्रपटाला मराठी माणसांनी नक्कीच साथ दिली पाहिजे. आणि खरंच खूप छान छान गप्पा रंगल्या तुमच्या तिघांसोबत सुद्धा. Thank you, आणि पण thank you, खूप thank छान गप्पा रंगल्या होत्या. सचिन दादा, सचिन सर, सचिन अंबत सर नक्की कोण? इतके छान त्यांच्याबद्दल गप्पा रंगलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल सगळे लोक बोलत आहेत. नक्की कोण आहेत? तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहिती असतील, काही लोकांना माहिती नसतील. थोड्याच वेळात ते आपल्यासोबत इथे जॉईन होणार आहेत. स्टेट येऊन असंच पुढे कंटिन्यू करत राहा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.